नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हुबाले SD. मी तुम्हाला MST-CET एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PCM ग्रुप अटेम्प्ट नंबर सेकंड व PCB ग्रुप MST-CET एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सॉलिड स्टेट हा केमिस्ट्री विषयातील हा प्रथम टॉपिक. हा टॉपिक आपल्याला CET एक्झामसाठी 2 ते 3 मार्कासाठी येतो. 2 किंवा 3 प्रश्न आपल्याला या टॉपिक मधले CET एक्झामसाठी विचारले जातात. तर त्या अनुषंगाने सॉलिड स्टेट टॉपिक मधील जे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, जे की आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना उपयुक्त असे फॉर्म्युले आपल्याला मी तयार केलेले आहेत. त्यानुसार तुम्हाला स्क्रीनवरती ते फॉर्म्युले तुम्हाला दिसत आहेत. आता या फॉर्म्युल्या संदर्भात आपण थोडी चर्चा करूया. आता आपल्याला सुरुवातीला जर डेन्सिटी कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम आले किंवा काही MCQ आले, तर आपल्याला डेन्सिटी काढण्यासाठी पहिला फॉर्म्युला आहे डेन्सिटी D इक्वल टू M इंटू N अपॉन A क्यूब इंटू NA. D इक्वल टू M इंटू N अपॉन A क्यूब इंटू NA. N च्या ऐवजी काय वेळेस तिथं Z काय विद्यार्थी घेतात किंवा Z सुद्धा तिथं असू शकेल. Z and N means number of particle or number of atom present in a unit cell. Here D means density of substance, M for molar mass of substance, N for number of atoms or particles per unit cell, A for edge length of unit cell, Na Avogadro number, its value will be 6.022 into 10 raised to 23 atom per mole. या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही जर तुम्हाला मोलर मास आणि FCC, BCC अशी जर नावं दिसत असतील, तर त्याच्यानुसार तुम्ही N ची व्हॅल्यू पुटअप करून एज लेंथ दिलेली असेल त्याचा क्यूब करून Na. कधी कधी काही क्वेश्चन मध्ये A क्यूब इंटू Na ची व्हॅल्यू गिव्हन असते, तर ती ॲज एक्झॅक्ट सॉल्व्ह करताना घ्यायची. A क्यूब इंटू Na ची व्हॅल्यू दिलेली असते. फक्त तुम्हाला M आणि N ची व्हॅल्यू टाकायची आणि A क्यूब इंटू Na च्या व्हॅल्यूने ते डिव्हिजन पूर्ण करायचं. तर असं तुम्हाला डेन्सिटी काढता येते. आता आपण पुढं सेकंड फॉर्म्युल्याचा विचार केला जाऊया, त्याच्या बाबतीत चर्चा करूया. सेकंड क्रिस्टल सिस्टीम और पॅकिंग एफिशियन्सी. जॉमेट्री हा शब्द इथं चुकून प्रिंटिंग झालेला आहे, पण क्रिस्टल सिस्टीम मधील क्रिस्टल लॅटिस, रेडियस आणि एज लेंथचं रिलेशनशिप, पॅकिंग एफिशियन्सी आणि एम्प्टी स्पेस मीन्स व्हॉइड्स किती % असतं, तो हा टेबल चार्ट तुमच्या समोर तुम्हाला दिसत आहे. आता सुरुवातीला सिंपल क्यूबिक युनिट सेलसाठी आपण रेडियस आणि एज लेंथचा जर विचार केला, तर आपल्याकडे पहिला फॉर्म्युला आहे A इक्वल टू टॉयस R. म्हणजे जर तुम्हाला रेडियस गिव्हन असेल, तर तुम्हाला रेडियसला फक्त 2 ने गुणायचं, एज लेंथ A ची व्हॅल्यू निघते. पण कधी सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल तर. आणि समजा एज लेंथ A दिली, तर काय करायचं, सरळ R इक्वल टू A अपॉन 2. म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूला एज लेंथची जी व्हॅल्यू असेल, मे बी पिकोमीटर मध्ये बघून घ्या किंवा सेंटीमीटर मध्ये आहे का ती व्हॅल्यू बघून घ्या, तर त्याच्यानुसारच उत्तर चॉईस करायला जायचं. किंवा तिसरा पर्याय आहे, तुमच्या A च्या व्हॅल्यूला तुम्ही 2 ने भागू शकता, किंवा तिसरा तुमच्याकडे बेस्ट पर्याय आहे की R इक्वल टू 0.5 इंटू A मीन्स हाफच करायचा आहे. A ची व्हॅल्यू जी तुम्हाला दिसते, एज लेंथ दिसते त्या क्वेश्चन मध्ये, एज लेंथची व्हॅल्यू जी दिसत आहे, तर त्याला काय करायचं, हाफच करायचं. मग तुम्हाला काय काढता येते, रेडियस काढता येते. म्हणजे सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल तर तुम्हाला एज लेंथ सुद्धा काढता येते आणि रेडियस सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते. आता पॅकिंग एफिशियन्सी किती आहे, 52.36%. आणि एम्प्टी स्पेस मीन्स वाईड स्पेस किती आहे, तर 47.64 एवढा एम्प्टी स्पेस आहे. पॅकिंग एफिशियन्सी इन सिंपल क्यूबिक युनिट सेल. नेक्स्ट युनिट सेल आहे BCC, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. A इक्वल टू 4R अपॉन √3. हा एज लेंथ काढण्यासाठी फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. A इक्वल टू 4R अपॉन √3. तर जर तुम्हाला एज लेंथ दिली असेल आणि रेडियस काढायला विचारली, तर तुम्ही काय करू शकताय, सरळ सरळ तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे
√3/4 इंटू ए. हा फॉर्म्युला तुम्ही रेडियस काढण्यासाठी वापरू शकता. √3/4 इंटू एज लेंथची व्हॅल्यू. मग तुम्हाला सिम्प्लिफिकेशन तिसरा फॉर्म्युला सोपाच आहे की तुम्ही 0.43 इंटू ए जरी केलं तरी तुम्हाला रेडियस काढता येते. 0.4330 इंटू ए. 43 घेतलं तरी चालेल. आर इक्वल टू 0.43 इंटू ए एज लेंथची व्हॅल्यू. सिम्पल मल्टिप्लिकेशन जरी केलं तर तुम्हाला रेडियस काढता येईल. आणि पॅकिंग इफिशियन्सी बॉडी सेंटर्डमध्ये किती आहे तर 68% एवढी पॅकिंग इफिशियन्सी आहे. आणि एम टी स्पेस किती आहे तर 32%. किंवा व्हाईडचे व्हॉल्यूम किती आहे तर 32% व्हॉल्यूम आहे. आपल्याला असं दिसतंय. म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी व्हाईड व्हॉल्यूम म्हणजे एम टी स्पेस 32% आहे आणि 68% व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल आहे. आता त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर आपल्याला दिसतंय की फेस सेंटर्ड युनिट सेल. फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये एज लेंथ काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला घेऊन आहे ए इक्वल टू आर इंटू 2 इंटू √2. म्हणजे आर च्या व्हॅल्यूला आपण 2 इंटू √2 असं सोप्या पद्धतीने तुम्ही सोडू शकताय. म्हणजे एज लेंथ तुम्हाला काढता येते जर आर घेऊन असेल तर. आता आर ची व्हॅल्यू आपल्याला जर एक्झॅक्टली काढायची असेल आणि एज लेंथ ए ची जर व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही काय करू शकताय. सोपा पर्याय आपल्याकडे आहे की 0.3535 इंटू ए. 0.3535 इंटू ए म्हणजे 0.35 ने तुम्ही एज लेंथ ए ला गुणाकार केला तरी तुम्हाला रेडियस तिथं कॅल्क्युलेट करता येणं सोपं आहे अगदी. फेस सेंटर युनिट सेलमध्ये आर इक्वल टू 0.3535 इंटू व्हॅल्यू ऑफ एज लेंथ. Packing efficiency in a face-centered cubic lattice will be 74% and empty space will be 26. तर अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे की जर तुमच्याकडे क्रिस्टल सिस्टीम सिंपल क्युबिक असेल तर 52.36% पॅकिंग एफिशियन्सी आहे आणि 47.64% एम्प्टी स्पेस. बीसीसी युनिट सेल असेल तर 68% पॅकिंग एफिशियन्सी आणि 32% एम्प्टी स्पेस असतो किंवा व्हाईडचं पोर्शन असतो. एफसीसी युनिट सेल असेल तर किती 74% आपल्याकडे पॅकिंग एफिशियन्सी असते आणि 26% एम्प्टी स्पेस असतो. इन बिटवीन स्पेअर्स मधला जो स्पेस आहे जो गॅप आहे तो 26% असतो. आणि फॉर्म्युले तर आता मी आपण सांगितले तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानुसार तुम्ही शॉर्ट कॅल्क्युलेशन करून तो एमसीक्यू अगदी अचूक सोडवायचा आहे. सिंपल क्युबिक युनिट सेलचा फॉर्म्युला आहे ए इक्वल टू ट्वाइस आर. आणि जर तुम्हाला एज लेन दिली तर एज लेनला साधं 2ने भागायचं. दिलेल्या एज लेनच्या व्हॅल्यूला 2ने भागायचं. रेडियस आर निघते. आणि एफसीसी युनिट सेल असेल तर तुमच्याकडे फॉर्म्युला तुम्हाला इथं दिसत आहे की 4r/√3 एज लेन काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे जर रेडियस दिली असेल तर. आर इक्वल टू 0.4330 इंटू ए करून तुम्ही रेडियस काढू शकताय. फेस सेंटर्ड युनिट सेल जर असेल तर आपण आर इक्वल टू 0.3535 इंटू ए करून रेडियस कॅल्क्युलेट करू शकतो. आणि एज लेन जर काढायचे असेल तुम्हाला तर ए इक्वल टू आर इंटू 2 इंटू √2. √2 ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची बऱ्याच वेळेस. √2 ची व्हॅल्यू लॉगॅरिथम टेबलमध्ये तुम्हाला मिळेल 1 समथिंग असेल काहीतरी. तर ती 1.4 च्या आसपास समथिंग काहीतरी असेल 1.73 किंवा 1.4. तर ती √2 ची व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवून त्याला 2 ने गुणायचं आहे आणि त्या रेडियसच्या आरच्या व्हॅल्यूला गुणाकार जर केला तर तुम्हाला एज लेंथ निघते. आता आपण हा पूर्ण सिंपल क्युबिक बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटरचं रेडियस एज लेंथचं रिलेशन पाहिलं, पॅकिंग एफिशियन्सी पाहिली आणि एम्प्टी स्पेसचा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आता त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर इन सिंपल क्युबिक लॅटिस, बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस अँड फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिसचा आपण विचार करूया. तर साधं समजून घ्यायचं की कोऑर्डिनेशन नंबर सिंपल क्युबिक युनिट सेल असेल तर कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. तर त्याचं इन्फॉर्मेशन अशी आहे की 4 इट्स ओन लेअर म्हणजे सेम लेअर, 1 अबो अँड 1 बिलो म्हणजे 4 अधिक 1 अधिक 1 असे टोटल सिंपल क्युबिक युनिट सेल असेल तर एखाद्या सेंटर स्फिअरला जर कन्सिडर केला आपण तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो 6. सिंपल क्युबिक मध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो 6. इट्स ओन लेअर 4, सेम लेअर 4 अँड 1 अबो अँड 1 बिलो. इन केस ऑफ बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस
coordination number will be 8. 4 above and 4 below. 4 above स्पेअर असतात आणि 4 below ला स्पेअर असतात. कॉन्टॅक्ट विथ सेंटर स्पेअर. फेस सेंटर्ड युनिट सेलचा जर तुम्ही विचार केला तर कोऑर्डिनेशन नंबर आहे 12. 6 इट्स ओन लेअर जे सराउंड त्याच्या सभोवताली इट्स ओन ॲक्सिस, त्याच्या स्वतःच्या भोवती 6, अबव 3 आणि बिलो 3 असा कोऑर्डिनेशन नंबर असतो आपल्याकडे 12. जर तुम्ही SCP लॅटिसचा विचार केला तरी कोऑर्डिनेशन नंबर 12 असतो, जे तुम्हाला 3 डायमेन्शन क्लोज पॅकिंगमध्ये येतं ते. आता त्याच्यानंतर तुम्हाला जे छोटे छोटे क्वेश्चन सोडवण्यासाठी उपयोगाला येणार आहे ते ॲटम पर युनिट सेल यांची व्हॅल्यू. तर सिंपल क्युबिक युनिट सेल असेल तर तुम्हाला इथे दिसते स्क्रीनवरती दिसल्याप्रमाणे 1/8 × 8 इक्वल टू 1. म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेल असेल तर नंबर ऑफ ॲटमची व्हॅल्यू किती? 1 असते. बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिसचं जर नंबर ऑफ ॲटम काढण्याचा आपण काढत असू, कॅल्क्युलेट करत असू, तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 1/8 × 8. आता 8 कधी कशासाठी घेतो आपण? 8 कॉर्नरला 8 पार्टिकल असतात आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असतं 1/8. म्हणून आपण 1/8 घेतो. म्हणजे जे प्रत्येक कॉर्नरला जे पार्टिकल आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे 1/8 आणि टोटल कॉर्नर इन अ बॉडी सेंटर क्युबिक लॅटिस 8 असतात. सिंपल क्युबिक असेल तरी सुद्धा 8च कॉर्नर घेतो आपण आणि FCC असेल तर 8च कॉर्नर घेतो आपण. 1/8 समजले? 1/8 आहे ते कॉन्ट्रीब्युशन ऑफ इच पार्टिकल ॲट कॉर्नर, प्रेझेंट ॲट कॉर्नर. 8 आहे ते नंबर ऑफ कॉर्नर, टोटल नंबर ऑफ कॉर्नर. तर आपल्याला सिंपल क्युबिक मध्ये नंबर ऑफ एनची व्हॅल्यू किती? नंबर ऑफ युनिट सेल, नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल एनची व्हॅल्यू मिळते 1. बॉडी सेंटर्ड मध्ये आपल्याला 1/8 × 8 प्लस 1. 1 आहे ते काय? बॉडी सेंटर्ड आहे. तर 1/8 × 8 याची व्हॅल्यू मिळते 1 प्लस 1 केलं की आपल्याला बॉडी सेंटर्ड मध्ये नंबर ऑफ ॲटमची व्हॅल्यू मिळते 2, 2. FCC युनिट सेलचं जर आपण थोडा केलं तर आपल्याला असं दिसते की 1/8 × 8 प्लस 1/2 × 6. म्हणजे फेस सेंटर्ड मध्ये त्या युनिट सेलला 6 फेसेस असतात. 6 फेसेसला ॲटम प्रेझेंट असतात. BCC मध्ये सुद्धा 6 फेसेस असतात, SCC मध्ये सुद्धा 6 फेसेस असतात. पण ॲटम कुठं प्रेझेंट आहेत FCC मध्ये? तर ते फेस सेंटरला आहेत प्रेझेंट. म्हणून तिथं आपण किती आहेत? ते टोटल 6 आहेत. तर त्याचा हाफ कॉन्ट्रीब्युशन आपण घेतो. तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 1/8 × 8. याचं आपल्याला एक व्हॅल्यू मिळते प्लस 1/2 × 6. तर व्हॅल्यू मिळते आपल्याला 3. 1 + 3 केलं तर आपल्याला किती मिळते? 4. म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन FCC युनिट सेल विल बी 4. SCC मध्ये 1, BCC मध्ये 2 आणि FCC मध्ये यांची व्हॅल्यू किती असते? 4. दिलेल्या क्वेश्चन मध्ये शेष शब्द बघायचे आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला जिथं जिथं नेसेसरी आहे तिथं तुम्ही ह्या व्हॅल्यूचा वापर तुम्ही करू शकता. आता आपण पुढे गेलो. अ न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन फॉर गिव्हन x ग्रॅम ऑफ मेटल. म्हणजे तुम्हाला जर x ग्रॅम मेटल दिला असेल, गिव्हन मे बी x मे बी जनरल, सपोज की तुम्हाला x ग्रॅम एखादा मेटलची व्हॅल्यू दिलेली असेल, ग्रॅम मध्ये दिलेली असेल, तर तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल जर काढायचे असतील तर काय फॉर्म्युला आहे? नंबर ऑफ पार्टिकल इन x ग्रॅम इक्वल टू x × n. अवोगॅड्रो नंबर तिथं चुकून झालंय. x × n अपॉन डेन्सिटी × a क्यूब. x म्हणजे गिव्हन ग्रॅम ऑफ सबस्टन्स, n फॉर नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन युनिट सेल. म्हणजे आता आपण पाहिलेलं ती SCC BCC मध्ये यांची व्हॅल्यू जी आहे आता सांगितले आपण, त्या व्हॅल्यूचा तुम्ही तिथे यूज करू शकता. x × n अपॉन डेन्सिटी × a क्यूब. डेन्सिटीची व्हॅल्यू टाकायची आणि एज लेनचा क्यूब करायचा आहे. तर कधी कधी त्या व्हॅल्यू गिव्हनच असतात, तर ते डायरेक्टली पुटअप करायचं. हा नंबर ऑफ पार्टिकल काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे, x × n अपॉन डेन्सिटी × a क्यूब. दुसरा फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय की नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्रॅम. नंबर ऑफ युनिट सेल जर तुम्हाला गिव्हन x ग्रॅम ऑफ मेटल मधील काढायचे झाले तर मी माझ्यानुसार सांगेल, अगोदर जे तुमचं 1 नंबर मध्ये जे उत्तर येते x × 10 अपॉन डेन्सिटी × a क्यूब, इथं जे उत्तर येते त्याचा हाफ केलं तरी चालते किंवा x अपॉन डेन्सिटी × a क्यूब हा फॉर्म्युला वापरला तरी युनिट सेल्स गिव्हन x ग्रॅम मधल्या मेटल मधले युनिट सेल काढता येतात. x × n अपॉन डेन्सिटी × a क्यूब हे जे पहिलं तुमच्याकडे नंबर ऑफ पार्टिकल जे उत्तर आले त्या उत्तराला 2 ने जरी भागलं तरी तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल x ग्रॅम मधले काढता येतात. किंवा x गिव्हन ग्रॅम x अपॉन डेन्सिटी × a क्यूब हे जरी यूज केलं तरी सुद्धा तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल फ्रॉम गिव्हन x ग्रॅम मेटल मधील काढता येतात. आता अशा प्रकारे आता तिसरा जो आपल्याकडे फॉर्म्युला आहे
तो आहे नंबर ऑफ युनिट सेल इन अ व्हॉल्यूम ऑफ व्ही इन अ मीटर क्यूब और सेंटीमीटर क्यूब. म्हणजे तुम्हाला जर व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये किंवा सेंटीमीटर क्यूब मध्ये जर दिला असेल, आता ते ग्रॅम मध्ये नाही, तर त्याच्यामधले तुम्हाला युनिट सेल जर काढायचे असतील तर साधं सोपं आहे की दिलेल्या व्हॉल्यूमला एज लेनचा क्यूब ए क्यूबने तुम्हाला डिवाइड करायचा आहे, फी अपॉन ए क्यूब. तर तुम्ही काय करू शकता, नंबर ऑफ युनिट सेल इन अ गिवन व्हॉल्यूम. आता इथं एक्स ग्रॅम, ग्रॅम नाही, इथं व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम असतं ते मीटर क्यूब मध्ये देतात किंवा सेंटीमीटर क्यूब मध्ये देतात. तशा तुम्हाला व्हीची व्हॅल्यू दिली, एजलेन बी देतात, व्ही बी देतात, तरी तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल काढता येणं आलं पाहिजे किंवा काढलं पाहिजे तुम्ही. तर व्हॉल्यूम व्हीची व्हॅल्यू टाकायची आणि एजलेनची व्हॅल्यू टाकायची. फक्त युनिट बघून घ्यायचे, एजलेन पिकोमीटर मध्ये दिली का सेंटीमीटर मध्ये दिली, व्हॉल्यूम मीटर मध्ये दिलंय का सेंटीमीटर मध्ये दिलंय, युनिट तुम्ही एकसारखे करून घ्यायचे आणि मग ते व्ही अपॉन ई क्यूब तुम्ही सोडवायला घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम साठी एक्स इंटू एन अपॉन डेन्सिटी इंटू ए क्यूब हा फॉर्म्युला वापरा. नंबर ऑफ युनिट सेल काढायचे असतील एक्स ग्रॅम मधील तर तुम्ही एक्स अपॉन डेन्सिटी इंटू ए क्यूब हा फॉर्म्युला वापरला तरी तुम्हाला युनिट सेल काढता येतात. आणि नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम ऑफ व्ही ऑफ मेटल काढायचं असेल तर फी अपॉन ए क्यूब तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही एक्स ग्रॅम मेटल मधील पार्टिकल, युनिट सेल आणि गिवन व्हॉल्यूम मधल्या युनिट सेल तुम्ही काढू शकताय. आता पुढे गेलो आपण नेक्स्ट क्वेश्चनचा विचार करूया आपण. तर नंबर ऑफ ॲटम काढायला सांगितले आपल्याला. व्हॉइड कॅल्क्युलेशन और टेट्राहायड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहायड्रल व्हॉइड जे आपण रेग्युलर क्लासला शिकलोय, तर त्याच्यामधील आपल्याला व्हॉइड कॅल्क्युलेशन इन अ गिवन एक्स मोल्स ऑफ ॲटम्स, म्हणजे तुम्हाला एक्स मोल मे बी 0.2 मोल मे बी 0.4 मोल दिला असेल तर त्याच्यातलं टेट्राहायड्रल व्हॉइड, ऑक्टाहायड्रल व्हॉइड आणि टोटल व्हॉइड हे काढता येतात. तर त्यानुसार तुम्ही नंबर ऑफ ॲटम काढण्यासाठी पहिला फॉर्म्युला वापरू शकताय, एक्स इंटू एन ए, वेअर एक्स इज नंबर ऑफ मोल्स. म्हणजे दिलेल्या नंबर ऑफ मोलला तुम्ही 6.022 इंटू 10⁻23 ॲटम पर मोलने गुणाकार करा, तुम्हाला नंबर ऑफ ॲटमची व्हॅल्यू मिळेल. एक्स म्हणजे नंबर ऑफ मोल, दिलेल्या नंबर ऑफ मोलला अवघड नंबरने मल्टिप्लाय करायचं, नंबर ऑफ ॲटम तुम्हाला मिळतील. नंबर ऑफ ऑक्टाहायड्रल व्हॉइड एन ॲज सेम ॲज नंबर ऑफ ॲटम्स. म्हणजे जे वरती आपण नंबर ऑफ ॲटमची व्हॅल्यू काढली तीच व्हॅल्यू ऑक्टाहायड्रल व्हॉइडची असते, सेम सिमिलर असते, तीच उत्तर इथे येतं ऑक्टाहायड्रल व्हॉइड, कारण रेशोच असतो एन. टेट्राहायड्रल व्हॉइड जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असतील तर फास्टली तुम्ही करू शकताय. वरती आलेल्या नंबर ऑफ ॲटमची जी आपण व्हॅल्यू आली एक्स इंटू एन करून जी व्हॅल्यू आली त्याला फक्त काय करायचं, 2 ने गुणायचं, म्हणजे डबल ऑफ द नंबर ऑफ ॲटम. मग तुम्हाला टेट्राहायड्रल व्हॉइड सुद्धा येतील. असं तुम्ही नंबर ऑफ ॲटम, ऑक्टाहायड्रल व्हॉइड समजले. ऑक्टाहायड्रल व्हॉइडची जी व्हॅल्यू असते ती एक्स इंटू एन करून जे उत्तर येते तेच ऑक्टाहायड्रलची व्हॅल्यू असते. टेट्राहायड्रल व्हॉइड काय करायचं, एक्स इंटू एन जे उत्तर येते त्याचं फक्त 2 ने गुणायचं, म्हणजे डबलच करायचं. आणि जर तुम्हाला टोटल नंबर ऑफ व्हॉइड कॅल्क्युलेट करायचं असेल तर एन प्लस ट्वाइस एन, म्हणजे ऑक्टाहायड्रल व्हॉइडची व्हॅल्यू जी काय असेल ती किंवा नंबर ऑफ ॲटमची व्हॅल्यू म्हणूयात आपण त्याला, आणि टेट्राहायड्रल व्हॉइडचे जे उत्तर येते त्या दोघा उत्तराची काय करायची, बेरीज करायची, म्हणजे तुम्हाला टोटल नंबर ऑफ व्हॉइडची व्हॅल्यू मिळून जाईल. रेशो ऑफ टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल व्हॉइड विल बी ट्वाइस एज टू 1. म्हणजे टेट्राहायड्रल व्हॉइड असतात ते डबलच असतात असं आपल्याला इथं दिसते. तर अशा पद्धतीने तुम्ही या सॉलिड स्टेट टॉपिकमध्ये टेट्राहायड्रल व्हॉइड, ऑक्टाहायड्रल व्हॉइड और टोटल व्हॉइड अगदी इझी कॅल्क्युलेट करू शकताय. एक्स इंटू एन ए करून गिवन मोलला तुम्ही एन एनं मल्टिप्लाय करा. सीईटी साठी सुद्धा विद्यार्थी हे सोडू शकतात आणि येणारी 2026-27ची जी 12वीसाठी येणारी बॅच आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही उपयुक्त माझी माहिती आहे. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या माहितीचा माझा फायदा होऊ शकतोय. तर असं नंबर ऑफ ॲटम, नंबर ऑफ ऑक्टाहायड्रल व्हॉइड, नंबर ऑफ टेट्राहायड्रल व्हॉइड आणि टोटल नंबर ऑफ व्हॉइड तुम्ही काढू शकताय. तर रेशो किती आहे, ट्वाइस एज टू 1. टेट्राहायड्रल व्हॉइड डबल असतात दॅन ऑक्टाहायड्रल व्हॉइड. तसं तुम्ही आता हे काढू शकताय. तर एक्स ग्रॅम दिला असेल तर तुम्ही नंबर ऑफ पार्टिकल काढू शकताय, युनिट सेलची व्हॅल्यू काढू शकताय, व्हॉल्यूम काढू शकताय. सिंपल क्युबिक युनिटचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 6, बीसीसीचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 8, एफसीसीचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 12, एससीपी और सीसीपी त्याचा सुद्धा कोऑर्डिनेशन नंबर 12 असतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता सिंपल क्युबिकचा नंबर ऑफ ॲटम म्हणजे एनची व्हॅल्यू असते 1, बीसीसीची व्हॅल्यू असते 2 आणि एफसीची व्हॅल्यू असते 4. असं तुम्ही हे लक्षात ठेवू शकताय.
तर तुम्हाला रेडियस आणि एजलेनचे जे क्वेश्चन आले तर असं दिल्याप्रमाणे तुम्ही सोडवू शकता. मी याच्या अगोदर बी तुम्हाला ते सांगितले. सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटरचं आहे. 52.36% पॅक एफिशियन्सी, 68% पॅकिंग एफिशियन्सी, 74% पॅकिंग एफिशियन्सी FCC असते आणि 26% त्याचं एम्प्टी स्पेस. BCC मध्ये 32% एम्प्टी स्पेस आणि सिंपल क्युबिकमध्ये 47.64 एम्प्टी स्पेस असतो. आणि सुरुवातीचा जो मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितला, डेन्सिटी इक्वल टू एम इंटू एन ए क्यूब इंटू एन ए. आता या पहिल्या फॉर्म्युल्यानुसार बऱ्याचदा HSC बोर्ड देणारे एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही डेन्सिटी समजा तुम्हाला एम इंटू एन आपण ए क्यूब इंटू एन ए आहे. कधी कधी तुम्हाला ए क्यूब काढायचं झालं तर जस्ट आहे, सोपं असतं. जर ए क्यूब काढायचा झाला तर तुम्ही साधा फॉर्म्युला पण वापरा, एम इंटू एन अपॉन डेन्सिटी इंटू अवोगॅड्रो नंबर. असं तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. एम इंटू एन ए क्यूब इक्वल टू एम इंटू एन अपॉन डी इंटू एन ए. हे सुद्धा चालेल तुम्हाला. किंवा तुम्हाला एम ची जर व्हॅल्यू वरच्या एम ची जर व्हॅल्यू काढायची झाली तर तुम्ही काय करू शकताय, डेन्सिटी इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय एन, एम मोलर मास सुद्धा काढू शकताय. एम इक्वल टू डेन्सिटी इंटू ए क्यूब इंटू एन ए अपॉन एन. हा फॉर्म्युला मोलर माससाठी वापरू शकता. आणि नंबर ऑफ ॲटम काढायचं झालं तर मग काय वापरायचा, एन इक्वल टू डेन्सिटी इंटू ए क्यूब इंटू एन ए अपॉन कॅपिटल एम. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही तिथं वापरू शकताय. तर अशा पद्धतीनं सॉलिड स्टेटचं जे फॉर्म्युला शीट आहे मी स्वतः प्रिपेअर केलेलं आहे आणि त्याची PDF तुमच्या समोर आहे. तर या फॉर्म्युल्याचा तुमच्या MCQ साठी तुम्ही जरूर वापर करावा असं मला वाटतंय. थँक्यू.